पहिल्या श्लोकामध्ये सोडाव्या न्यायच्या आपल्याला 12 दैवी संपदा भगवंतांनी सांगितल्या होत्या. आता दुसऱ्या श्लोकामध्ये पण दैवी संपदा भगवंत सांगतात. ते म्हणतात अहिंसा सत्यम क्रोध त्यागः शांती पैशुनम दया भूतेष्म मृदुत्वम माधवम विचापलम. भगवंत इथे दिव्य लक्षण जी दैवी संपदा जी खास मनुष्याच्या अधिकाराची आणि मनुष्य खास करून भगवंताने त्यासाठी बनवले. जीव अनादिकालापासून दुःख भोगत आल्यास आताही भोगतो, भविष्यातही तो भोगण्याची तयारीच करीत आहे. पण मुक्त तेव्हाच होईल जेव्हा ही 26 लक्षणं अंगामध्ये आणि बाणे किंवा धारण करेल. जसं लग्नाच्या दिवशी आपण दागिने घातल्यावर शोभा दिसते, कपडे सुंदर घातल्यावर शोभा दिसते, नवे नवे केस चांगली फिरवल्यावर शोभा दिसते, काजळ लावल्यावर शोभा दिसते, औरत लावल्यावर शोभा दिसते. तशी ही सर्व शोभेची लक्षणं आहेत. पण ही कोणाची? ही देहाची आहे. ही पूर्वजन्माच्या पापातून निर्माण झालेल्या, चुकीच्या निर्माण झालेल्या, भ्रमाच्या निर्माण झालेल्या वस्तूची पॉलिश आहे. पण माझी पॉलिश कुठे आहे? माझं मेकअप कुठे आहे? माझं सौंदर्य कुठे आहे? माझं सामर्थ्य कुठे आहे? माझी शोभा कुठे आहे? तर ही शोभा, ही सर्व लक्षणं ही आपली सांगतात ना ब्युटी पार्लर आहे. समजलं? तुम्ही जाता का नाही ब्युटी पार्लरवर? अरे तर डोकरे पण जातात, तुम्ही का नाही जाणार? खरं ही आपली शोभा आहे आणि ही शोभेची लक्षणं आपल्या अंगात येतील तेव्हा आपल्याला तो परमात्मा कधी दूर नाही, आपल्या जवळच होता हे आपल्याला कळेल. तो परमात्मा त्याने मला कधी टाकलंच नव्हतं, त्याने मला तर असं धरून ठेवलंय हे समजेल. सांगा, परमात्म्याने आपल्याला धरून ठेवलंय. सांगा, कडेवर मुलगा चालतो आणि आईचा पदर धरतो म्हणून मुलगा सावरलाय, आईने असं धरलंय म्हणून सावरलाय. सांगा, पण त्या मुलाला वाटते मी धरलं. अरे तू सोड तरी तू पडणार नाही, तुझ्या आईने तुला कधीच धरून ठेवलं. तसं परमात्म्याने आपल्याला धरून ठेवलंय, पण आपल्याला तो परमात्म्याचा हात दिसत नाही, अज्ञ बाह्य बुद्धी असल्या कारणाने. आणि आपण जे काय करतो त्याचा अभिमान धरल्या कारणाने आपल्याला वाटतं की आम्ही पकडलं. सोडून द्या, ईश्वर तेव्हाही होता, ईश्वर आताही आहे आणि ईश्वर नंतरही तो ईश्वर आहे. तो ईश्वरच जीवनामध्ये आपल्या जीवनाला धरून आहे. जसं बंगला बांधताना चारे बाजूने कॉलम टाकले जातात आणि त्याच्यात तारा भरल्या जातात, अख्खं घर ते धरून धरते. पण वरून पॉलिश लावल्यावर दिसते की हे खांब आहे, हे काय आहे, भिंत आहे, ही आकृती आहे. पण आतून कोणी धरून ठेवलेलं असते ते दिसत नाही. तशी ही पॉलिश आहे आपली, पण आतून आपल्याला चैतन्याने धरून ठेवलंय, पण ते चेतन आपल्याला दिसत नाही. कारण त्या चेतनाचा अभ्यास आपण करीतच नाही आणि अभ्यास चेतनाचा आपल्याला करायला दिलाय गुरुने, पण आपलं तिथे लक्ष नाही. म्हणून आपली गोंधळ झालेली आहे. आपण गोंधळलो. श्वासा की कर सुमरणी अजपा का कर जाप, तो परमेश्वर आपोआप. जो श्वासाचा अभ्यास करेल त्याची वृत्ती आहे ती निवृत्ती होईल. संसार करून अकर्ता दिसेल. संसाराच्या घडामोडीमध्ये कोणी अंक सांगितलं का तमक सांगितलं देईल सोडून, थोडस समजावून बघण्याचा प्रयत्न करील, नाही समजत त्याला बाजूला करील, आपलं पुढचं काम करेल. पण तुम्ही आम्ही जर तो श्वासोश्वासाचा जप करत नसू तर आपण एकाला सोडून द्यायच्या ऐवजी त्यालाच धरून राहू आणि याच्याने माणसं फसून जातात. किती अडचणी आहेत आपल्या, पण आपण त्याच धरून राहिलो संसाराच्या. पण तुम्ही ज्या दिवशी अभ्यास करा आत्मस्वरूपाचा, त्या दिवशी तुम्ही 2-4 वेळा एखाद्याला समजावाल, नाही समजत तर निघून जाईल आणि पुढचा रस्ता. कारण का पुढचा
तुमचं चेतन अभ्यास आपल्याला करायचा असतो. आणि हे दिव्य लक्षणं आपल्याला जीवनामध्ये प्राप्त करायची असतात. म्हणून ज्ञानेश्वर महाराज कोणासाठी थांबले का? सांगा. 22व्या वर्षी समाधी घेतली का त्यांच्यावर जीव देणारे साधक नव्हते, भक्तगण नव्हते, अरे सख्खे भाऊ होते, बहिणी होत्या, तरी त्यांना सुद्धा टाकून ज्ञानेश्वर महाराज निघून गेले. काम झालं, निघून गेले. असे हे आत्मस्वरूपाचा अभ्यास असतो. एक दोन वेळा समजावा, त्याच्या भानगडीत पडणार नाही. त्याच नंबरही डिलीट करून टाकू, डोक्यातूनच त्याला काढून टाकू, मग शांती प्राप्त होते. अशांती येत नाही. पण कधी? जेव्हा चेतनाचा आपण अभ्यास करतो. चैतन्याशिवाय आपल्याला आत्मा दिसणार नाही, आणि आत्मा दिसल्याशिवाय परमात्मा कोण आहे हे कळणार नाही. आणि मानव जन्म देवाची भक्ती करायसाठी प्राप्त झालाय, पण देव म्हणजे कोण आहे कळला पाहिजे ना. देव नाही कळला तर नुसतंच सांगा, शाळेमध्ये जाऊन प्रश्नाची उत्तरच नाही समजली तर शाळेत जाऊन तुमची मुलं शाळेत गेली, फक्त प्रश्नच पाठ करत राहिले, पण उत्तर समजलीच नाही तर काय 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 ते ना माझ्या आई होईल ना गडबड. सत्संगात आल्यावर विचार समजून नाही घेतले गुरुचे तर काय होईल बरं? आहे ते जीवन राहील, मिळेल पुण्य, पण उपयोगात आणताना आपल्याला येणार नाही. म्हणून ही दैवी संपत्तीची आपल्याला गरज आहे. आणि दुसऱ्या श्लोकामध्ये दैवी संपदेत महत्वाचा भाग सांगितलाय. तेच कळलं. तेच दोन प्रकाराचं आहे. तूप रोटी खाऊन ताजं जेवते, आणि 4 व्हीलर आहे, हे आहे, ते आहे, सगळं आहे, आणि ब्युटी पार्लर मध्ये रोज जाते, तर तिचं तेज असते. किती सुंदर ते काय करते, पण ती रोज प्लॅस्टर करते, रोज ब्युटी पार्लर मध्ये जाते, आणि रोज आतून पण मसाला भरते आणि बाहेरून पण मसाला भरते, तर ती तेज दिसते. पण त्या तेजाला निस्तेज ठेवलंय, नंतर म्हातारी अवस्थे येते, ते तेज कायमचं राहत नाही. पण एक तेज आहे आपलं, जे आल्यानंतर कधी मिटत नाही, नष्ट होत नाही. ते तेजच तेज आहे. ते तेज आपल्या अंगामध्ये आत्मप्रकाशाने येते, जो आत्मप्रकाश मध्ये लीन होतो. बरं, आत्मप्रकाशात लीन किती झाले? अद्याप इतकी वर्ष झाली. बऱ्याच जणांचे तक्रारी आहेत, गुरुदेव बसतो पण इकड तिकडची आठवणी येतात. मग करता काय एवढी वर्ष? करता काय असा मोठा प्रश्न आहे. आता सांगा, 10 वर्ष शाळेत गेलेला मुलगा म्हणेल बाबाकडे आल्यावर, बाबा मला प्रश्नाची उत्तरच समजत नाही. मग बाबाच्या पोटात फार आता माझ्या मुलाचं काय होईल ना? सांगा, तुमची मुलं शिकतात आणि प्रश्नाची उत्तरच नाही समजली, आणि मग चिंता कोणाला येईल? मग संतांना चिंता येते, एवढं तत्वज्ञान देऊनही तत्वज्ञानाच्या प्रकाशात येत नाही. त्याचं कारण आहे की ही देहाची स्वप्नवत माया, या मायेमध्ये जीवात्म्याची आकृष्टता. जे असत्य आहे ते असत्य आहे, आणि जे सत्य आहे ते सत्य आहे. पण ते सत्य आपल्याला या 26 दिव्य गुणाने समजेल. एक एक गुण प्राप्त करण्यासाठी कोशिश करा. एक एक रुपया गल्ल्यात टाकणारे तुम्ही आम्ही सगळे जण आहोत. सांगा, गल्ल्यात कोणी पैसे टाकले नाही असा माइक लाल इधर कोई नहीं. सब है. सांगा, गल्ल्यात कोणी पैसे टाकले? सगळ्यांना माहिती आहे पैसा गरजेचा आहे, पण तो कोणासाठी? हा मोठा प्रश्न. या प्रश्नाचं उत्तर आहे की हा फक्त माझ्या निर्माण झालेल्या अहंकारासाठी, माझ्या निर्माण झालेल्या पापासाठी, माझ्या निर्माण झालेल्या दुःख भोगणाऱ्या शिक्षेसाठी हा पैसा आहे. शिक्षा आहे एक प्रकारची. बघा, जमीन विकली त्यांची, चमत्कार बघा. गावात जरा जा आणि थोडीशी मुलाखत घ्या. पैसा आला, शिक्षा सुरू झाली.
बहीण वाकडी, भाऊ वाकडा, मावशी वाकडी, काका वाकडा, मुलगा वाकडा, सगळे दुखी झाले. पैसा आला अद्याप दुखी आहे. अद्याप असं वाटतं ते नसत्या विकल्या जमिनी तर बरं झालं असतं, ते मस्त होतं. खारीत गेले, कुरून आले, भूक लागायची, बाय आय मस्त पेज रोटी बनवायची आणि दाबून खायचे. आणि रात्री 7ला दरवाजा बंद तर 6ला दरवाजा उघडायचा. एवढे घाल दूर निश्चिंत झोपायचे. पूर्वी आडवीची चिंताच नव्हती, पण आता रात्री 12ला कडी लागते न बाय माझी 5ला न 4ला उठते. विश्रांती आहे कुठे, शांती आहे कुठे, गेलं सगळं. पैसा पैसा येऊनही सुख नाही आणि जाऊनही सुख नाही. अरे सुख असेल कसं, की सुखाचं साधन असतं तर सुख असतं, त्याच्यात सुख दडलेलं असतं तर मिळालं असतं. त्याच्यात सुख नव्हतं, सुखाचा भास होता, निव्वळ दुःख त्याच्यामध्ये भरलेलं होतं. पण हे गुरुला समजलं, चेल्याला नाही. यावर तर तुम्हाला राम कृष्ण हरी बोलावंच लागेल. बोला, समजलंय त्याचं ऐकायचं का नाही समजलंय त्याचं ऐकायचं? समजलंय त्याचं ऐकलं तर आपण सुखी होऊ का नाही समजलंय त्याचं ऐकल्यावर सुखी होऊ? प्रश्न आहे, उत्तर द्या. नाहीतर राम कृष्ण हरी बोला. राम कृष्ण हरी. जे समजलं तुम्ही राम कृष्ण हरी बोलले म्हणजे मला समजलं की तुम्हाला समजलंच नाही. जय गोविंद जय गोपाल जय गोविंद जय गोपाल जय नारी जय नंदना जय गिरधारी जय नंदना. थोडं समजलं, सत्संगात येऊन बसलाय, रिजर्वेशन तिकीट आणि सत्संगात आलाय आणि सगळं समजतो. फर्स्ट क्लास तिकीट. खर्च करायची नाही, गाडी सोडायची नाही. गाडी कुठे जाणार आहे? काशी. आपण सगळे AC मध्ये फर्स्ट क्लास मध्ये बसलाय, तो पण तिथेच उतरलाय. रिजर्वेशन करून बसलाय, तो पण तिथेच उतरला. आणि चालू तिकीट आहे, धक्काबुक्की खातो बिचारा, मन अशांत आहे. घरात कुटुंब बरोबर नाही, मनासारखं वागत नाही, चिंता शोकाने सगळ्या बाजूने बरबडलेला. जरा ही क्षणाचं सुख नाही. हात धरून तांगत चाललाय, गर्दीत धक्काबुक्की खातो, पण तो पण तिथे जाणार. पण तो गाडीतच बसला नाही, त्याचं काय मला माहिती नाही. हरी जय जय राम कृष्ण हरी. यायचंय की आपण सगळे एकाच स्थानाला जाणारे, एकाच ठिकाणी जाणारे, एकाच पंक्तीमध्ये बसणारे, फक्त सफर वेगळा आहे. चिंता करायची गरज नाही. धक्के बुक्के असले काय करू, माझ्याकडे पैसे नाही म्हणून मी रिजर्वेशन केलं नाही, म्हणून मला धक्के लागणार. पैसे थोडे जास्त होते म्हणून रिजर्वेशन केलंय, म्हणून जरा गादीवर बसून मिळणार. पण त्याच्यात पण थोडस चालू तिकीटवाले पण येणार जाणार ना. रिजर्वेशन केलं तरी आपल्या डब्यात येतात आणि आपल्या सीटवर बसतात. आपला जीव जातो, मिनी रिजर्वेशन केलंय तर ही कशाला बसली. पण काय करणार, दिवसभरात सर्वांना येणं जाणं ठेवलंय, फक्त रात्री तिथे कोण येणार नाही.
असं रिझर्वेशन आहे. पण फर्स्ट क्लास मध्ये कोणीच जाऊ शकत नाही. जरा जास्त पैसेवाला होता, त्याच्याकडे खर्च करून पण घरी बॅलन्स आहे, बँकेत बॅलन्स आहे आणि पैसे पण बरोबर भरपूर आहेत. किती पण खर्च केले तरी न संपणार आहे. असा जो आहे तो फर्स्ट क्लास मध्ये. म्हणजे याचा अर्थ ज्याच्याकडे पुण्यच पुण्य भरपूर भरलेला आहे, ते जो पुंज सतत देवाचं नामस्मरण करतो, सतत त्रिकाल साधना करतो, लोकांशी गोड गोड बोलतो, समजावून सांगतो, नाही समजत तर कटकट घालत बसत नाही आणि आपला मस्त आनंदाने आपला आनंद सोडत नाही, तो फर्स्ट क्लास आहे तुमच्यासारखा. आणि काही जण असं आहे की काय करू, फर्स्ट क्लासचं डबल पैसे आहे, थोडेसे कमी पैसे माझ्याकडे आहेत म्हणून रिझर्वेशन केले. पण तरी रिझर्वेशन एवढे पैसे एवढे गेले तर कमी आहेत तर तो चिंता करतो. पण असू दे ना, गेले आले, गाडीत बसलाय ना, कुठे जाणार? काशीला जायचं आपल्याला, काशीलाच जाणार. आणि थर्ड क्लास आहे, काहीच पुण्य त्याच्याकडे नाही, एकदम गरीब माझ्यासारखा, आपला खातो धक्का, खातो इकडनं दुःख भोगतो, याच्या त्याच्या सारखा करून पण गाडी सोडली नाही. अशी गाडी रोज पकडून ठेवले, थांबा सोडत नाही. किती स्टेशनला गेली तरी, रविवार गेला, सोमवार गेला, मंगळवार गेला, बुधवार गेला, गुरुवार गेला, शुक्रवार गेला, 1 महिना गेला, 2 महिने गेले, 3 महिने गेले, 4 महिने गेले, 5 महिने, वर्ष गेलं, दुसरं वर्ष आलं, तिसरं वर्ष आलं, 58 वर्ष. आता ही स्टेशन येईल, मी सोडणार नाही, मी धरून मृत्यूरूपी स्टेशनावर गेलो का तिकडनं मला विमान येईल, मग मी तिकडे काशीला जाईल. मी धरून राहिले, तुम्ही माझ्यापेक्षा श्रीमंत आहात, धरले ना, कमी सावध आहात, घाबरू नका. आपण सगळे जण काशीलाच पोचणार, चिंता करायची नाही. पण सत्संग सोडायचा नाही. गाडी सोडली तो जाग्यात राहिला, डोंगर पाड्यात. सत्संग किती जणांनी धरून ठेवलाय? मी तर धरलाय बाबा. बाकी तुम्ही डोंगर राहिले ना. सत्संगात या, बसा. नाही समजलं, नाही ऐकायला आलं, नाही समजलं, नाही ऐकायला आलं तर गुरुच्या वचनावर, संत महंतांच्या वचनावर आणि भगवत वाणीवर विश्वास ठेवून या कानाने ऐकून जरी या कानाने सोडत राहिले, एक दिवस तरी ओंकाराने आपल्या वरती हवा झाली. सांगा, रोज रोज पाणी जोर जोराने जात असेल ना तर अडलेली माती पण निघून जाते. रोज रोज सत्संग करत असेल ना तर माणसाला एकच गोष्ट चांगली समजते. आम्ही बाबाकडे जायचो, हरिनारायण बाबाकडे. पण तुम्हाला सांगतो, 1 का 2 वर्ष सतत जात होते, पण बाबा ज्ञानेश्वरी वाचत होते, अजिबात समजत नाही. पण ऐकायचं काम करत होते. ऐकायलाच पवित्र करते ज्ञानेश्वरी. ज्ञानेश्वरी म्हणजे ज्ञानाचा ईश्वर आहे. ते जे शिकवते ते लवकर आपल्या पाले पडणार नाही, पण आपण ते ऐकतोय. आपण इतके गर्विष्ठ, अभिमानी आणि अहंकारी आहोत की ज्ञानेश्वरी समजत नाही पण वाचन सोडत नाही. हा अहंकार आपल्याला कुठे नेईल? कृष्ण समजत नाही तर काही लोकांनी ज्ञानेश्वरी टाकल्या, सोपी सोपी धर्मग्रंथ घेतले, पण समजायला अक्कल लागत नाही, आत्मप्रेम लागतं, आवड, हौस आणि श्रद्धा लागते. आणि ती श्रद्धा या ज्ञानेश्वरीवर ज्याने धुडक धरलेली आहे त्याचं ज्ञानेश्वरी काम करते. सगळा एक महामूर्खातून ज्ञानी बनला. ज्ञानेश्वरी समजत नव्हती तरी चिटकून बसला. पुढे काय झालं तो प्रत्यय बघा, अनुभव घ्या. तुमच्यापेक्षा कमी शिकलेला आमठा बहादूर, परिस्थितीने खंगार, विचाराने खंगार, कशाने सगळ्या बाजूने गेलेला खाली, त्याला आता देवाने वरती ठेवलं. कशामुळे? तर या ज्ञानेश्वरीच्या बलकट श्रद्धेमुळे. बलकट श्रद्धा नाही समजली, गम नाही, पारायण करत राहायचं. पुण्य आहे ना बरोबर. माऊली इथे म्हणते, फार सुंदर म्हणते, माऊलीचे विचार लवकर समजणार नाही, परंतु समजले तर परत जन्मालाच येणार नाही.
आणि असा पण आपल्याला जन्मच नाही. कारण का नाही गादीवर बसायला मिळालं, राजाच्या बाजूला जरी उभं राहायला मिळालं तरी चालेल, नाही राजाच्या बाजूला उभं राहायला मिळालं तर राज्य लोकात तरी उभं राहायला मिळालं तरी चालेल, नाही राज्य लोकात उभं करायला मिळालं तर राज्य लोकांचा स्वयंपाक घरात भाजी कापायचं काम मिळालं तरी चालेल, पाणी भरायचं काम मिळालं तरी चालेल, आणि म्हणते जेवण बनवायचं जरी काम मिळालं तरी चालेल. हे पण नाही जमलं तर पत्रावली उचलायचं काम मिळालं तरी चालेल, पण त्याच लोकात गेलं पाहिजे. त्या लोकात पत्रावली उचलायला भिकारी पाहिजे, ते उचलू. आज दुबईला अमेरिकेला लोक जातात, आपण म्हणतो लांब गेला, तिथे ते लोक हेल्पर काम करतात, हॉटेलमध्ये पण काम करतात, डिश उचलायचं काम करतात. म्हणे माझा मुलगा दुबईला गेला, क्या बोले ऐसा चल रहा. हकीकत में है, जरा घूमो तो पता चलेगा, गाव नहीं छोड़ोगे तो समझेगा नहीं. तसं त्या लोकात चपराईशीचं काम मिळालं तरी देव लोक आहे ना, म्हणून त्या लोकात कसंही आपली जशी बुद्धी असेल तसं आपल्याला पोचता येईल, घाबरायचं काही कारण नाही. पण ज्ञानेश्वरी सोडू नका. ही गीतेविषयी एक सुंदर वचनोक्ती माऊली सांगते. माऊली अशी म्हणते की एवं ये विषयी किर जाणते बुझावले अपार, परिमुमुक्षु इतर सांकांक्ष आले. काय सांगत माऊली आपल्याला इतकं सुंदर माऊली वर्णन करून सांगते. ज्ञानेश्वरी सांगते, ज्ञानाचे ईश्वर सांगते, ती सांगते त्या आत्मतत्वाला प्राप्त करून घ्या. जन्म मृत्यूच्या या कालचक्रातून सुटारे माझ्या बाबांनो कशाला अंगार करता. मीपणाचा भाग हा सोडा. नाही सुटला तरी ज्ञानदेव महाराज आपल्याला निर्मळ करतील, कारण ते संजीवन समाधी, जिथे जिथे हरिपाठ, जिथे जिथे ज्ञानेश्वरी, जिथे जिथे चांदेव 65, जिथे जिथे आत्मा अनुभव खुलला जातो तिथे ज्ञानेश्वर महाराज येतात. आणखीन काय पाहिजे. पुढे म्हणतात त्या मद पुरुषोत्तमा ज्ञानी भेटे जो स्वर्मा, तो सर्वज्ञ तोची सीमा भक्तीची. माऊलीने एवढं संशोधन करून आपल्याला असा भाग दिलेला आहे. काय कमी नाही केलं माऊलीनी. पंचपत्वानं आपल्या पुढ्यात वाढून ठेवले, ज्याच्याने आपण भक्कम सशस्त्र होऊ शकतो. पण लाडके मुलं आपण माऊलीची, आई मला हे नाही पाहिजे, मला तेच पाहिजे. अरे बाळा, हे ताकद येईल तुला, हे खाणं ते पाहिजे. ज्याच्यात ताकद नाही ना तेच आपण मागतो. पण आई पण काय करते, जाऊ दे, लहान आहे, लहान आहे ना, लहान आहे, समजदार वेळेवरतीच काही आई बाजूला ठेवते, थोडस कालवते आणि त्याच्यात टाकते, त्याला पळून देत नाही आणि त्याला भरवते. त्या घासामध्ये ते आत्मज्ञान येते, जसं आज तुम्हाला मिळते. तुम्हाला समजत नाहीये, मग त्याची जाणीव नाहीये, पण माऊली बनवून देते. ते आत्मज्ञान पटतही नाही. त्यासाठी आपण नाही तसे भाव देतो. पण माऊली म्हणते आहे मी आज नाही तर उद्या तुला तेच सर्व घास भरवीन. आता तू छोटासा आहेस ना, मिक्स करून भरतो. नाही काय सांगितलं मराठीमध्ये समजून घेऊ ना. कशाला माऊलीची भाषा नाही समजत तर. माऊली म्हणते म्हणून आता या अध्यायात निरूपण करण्याचे असे काहीच असे उरले नाही. खरे तर तरी पण आता गुरु आणि शिष्य यांच्या स्नेहापुढे बोललेली ती गोष्ट पुन्हा बोलण्यात येत आहे. आता या अध्यायामध्ये आपल्याला काय सांगायचं माऊलीने ठेवलं नाही. पण तरी सुद्धा गुरु आणि शिष्यांचा जो दोघांचा देण्याचा, माय लेकाचा, भक्त आणि भगवंताचा, प्रवक्ता आणि श्रोत्यांचा,
ताटाचा आणि भुकाचा, पाण्याचा आणि तहानाचा हा संबंध कधी संपत नसतो. तशी गुरु शिष्य आणि माय माऊली आणि लेकरू यांचा संबंध कधी संपत नसतो. त्यांनी आपल्याला फार सुंदर रीतीने समजवण्याचा प्रयत्न केला, पण तिथे जर आपण समजून घेतलं नाही तर दोष आपलाच आहे, दुसरं. कारण हे मर्मज्ञ अर्जुना, असा जो पुरुषोत्तम त्याला तो चतुर पुरुष ब्रह्मज्ञानाच्या साधनेने प्राप्त करून घेतो, आत्मत्वाने भेटतो, तोच सर्वज्ञ आहे व तोच पुरुष खरा भक्त, तोच माझा श्रेष्ठ भक्त. त्या भक्तीची सीमा नाही. ही भक्ती माऊलीने तू आम्हाला दिली, जिची सीमाच नाही. एकदा भेटलं तर भेटायची गरज नाही, एकदा केलं तर करायची गरज नाही, एकदा प्राप्त केलं तर प्राप्त करायची गरज नाही, एकदा मिळवलं तर मिळवण्याची गरज नाही, आणि एकदा खाल्लं तर निरीच्छ झाला, परत खायची इच्छाच नाही. असं दिव्य ज्ञान आपल्याला माऊली समजवते. आपण अज्ञ बालक आहोत ना, तर हे आपल्या लवकर पळे पडणार नाहीये, पण तरी सुद्धा माऊली आपल्याला भरवते. तर असं हे तेच 9वा गुण, 13वा गुण, तेच आपल्या माणसाकडे तो दैवी संपदा आहे. तेच जरी प्राप्त नाही झालं तरी सुद्धा आपण आपल्या सत्संगाला कधी सोडू नका. सत्संगाला कधी सामान्य पण समजू नका. भले तो सत्संग आपल्याला स्वतः राधाकृष्ण मंदिरामध्ये मिळाला तर उत्तमच आहे, पण नाही मिळाला या कॅसेटद्वारे जरी कोणत्याही गावी राहत असाल, त्या त्या गावी गुरूंची वचनोक्ती ऐकायला मिळाली, धन्य झाला. वचनोक्ती ऐकायला मिळेल, त्या चेल्याचं कल्याण झाल्याशिवाय राहणार. कारण आम्ही सतत गुरुचं वचन ऐकतो त्यावेळेला. म्हणून आज सतत गुरुचं सानिध्य लोकांना मिळत नाही. आता आपला सत्संगाचा काल पण मोठा झाला, म्हणून ज्या गावी, ज्या खेड्यात, ज्या पाड्यात आपलं बालक आहे, या देवाचं त्या बालकापर्यंत सद्विचार पोचावे, म्हणून ही आपली छोटासा सफल नाही आहोत आपण त्याच्या, पण तरी आहे प्रयत्न परमेश्वर सांगतात तसं. तेच येते ते आत्मतत्व प्राप्त केल्यावर संसारात एखादा आपण फिरायला गेलो तर आपल्या तेजाने लोक आकर्षित होतात. बोला, संसारात राहून सगळी माणसं आपलीशी झाली पाहिजे का वैरी झाली पाहिजे? 2 अंश आहे, उत्तर दे, नाहीतर रामकृष्ण हरी बोल. आता नाही बोला, मला माहिती आहे. माणसं आपली झाली पाहिजे. विरुद्ध गेली तर काय करणार? दुःख होणार. चला, कुटुंबातच एखादा व्यक्ती विरुद्ध जातो, मुलगा विरुद्ध जातो, बहीण विरुद्ध जाते, पती विरुद्ध जातो, पत्नी विरुद्ध जाते, तेव्हा अंगाची आग होते. एवढी आग होते की ती आग शिगेला पोचते. त्याच्यात किती माणसाने आत्महत्या केलेली आहे. एवढा तो तणाव सहन नाही होत. अशी विरुद्ध जाणाऱ्या माणसांविषयी जीवात्मा आपलं सर्वत्व घालून बसतो आणि डायरेक्ट महानरकाच्या दरीत पडतो. म्हणून आपल्याशी सगळे मिळून राहिलेले बरे, आणि तसा स्वभाव ठेवा. कधी पण कोणी आपल्याला मिळून राहील आपण असंच बोला, आणि मिळून राहील असंच ऐका. आणि जो मिळून राहत नाही त्याच्या वचनोक्ती ऐकायचीच नाही, त्यागून नाही, सोडायचं नाही, पण आतून घ्यायचं नाही, समजून चालायचं. बस आत्मनंदामध्ये लीन राहायचं. कशाला डोकं फोडत राहायचं? जो ऐकतच नाही तुला. ही शहाणपण संसारामध्ये घ्या. संबंध तोडू नका, संबंध जोडून ठेवा. पण नाही ऐकत तर तोडू नका. आज नाही तर उद्या तो ऐकेल, पण घ्यायचं काम बंद केलं. सांगा, नळाला साफ करायला टाकी लावली होती, बोर्ड मारले होते की अर्धा तासाचा पाणी कोणी भरू नका, टाकी साफ केलेली आहे, तो गंजून पाणी येईल. सगळ्यांनी बोर्ड वाचला. आता तो अर्धा तास कोण पाणी भरेल?
कोण पाणी भरणार? कोण पाणी भरणार? अर्ध्या तासानंतर शुद्ध पाणी आल्यावर पक्क की नाही? पक्क की नाही? हो की नाही? हो. शहाणी माणसं अद्याप शहाणी असतात, तो गदूर पाणी पण भरतात. आता ती कोणती शाळी असेल ती तुम्हाला पक्क माहिती आहे. ज्यांना आपलं गटार साफ करायचं आहे, त्यांना आपल्याला ओटा साफ करायचा आहे, त्यांना आपल्याला घर साफ करायचं आहे, ज्याचे आपल्याला अंगण साफ करायचं आहे, म्हणून त्याचा उपयोग करू नका. तसं एखाद्या व्यक्तीचं आपल्याला पटतच नाही, त्याचा पण आपल्याला उपयोग करा. हुशार राहा, चलाक राहा, चक्स राहा. माऊली शिकवते म्हणून शिका. सांगा, माऊलीचे वैरी नव्हते का? माऊलीनं समजवलं नव्हतं का? सांगा बरं. हे अरे संन्यासाची पोरं, तुम्हाला ते ब्रह्मज्ञान कुठून येणार? अरे तुम्ही वर्णसंकर आहात. संन्यास घेतलेल्या बापाच्या पासून तुम्ही तयार झाले. ते भ्रष्ट बाप होते, तर त्यांची संतती पण भ्रष्ट असू शकते. भ्रष्ट संतती असो का सृष्ट संतती असो, पण जो साधना करतो ते जाची ते भ्रष्ट सृष्ट सगळं लय होते आणि अखंडता प्राप्त होते. हे त्या बडभाग्यांना कुठे माहिती होतं की माऊली आत्मस्वरूपात राहते. त्यांच्या बापाची पण बाप आहे माऊली, पण तरी सुद्धा त्या बंडांना माऊलींनी त्यागलं नाही आणि त्यांचे विचार फक्त घेतले नाही आणि आपले विचार सोडले नाही. आपली कर्म करीत राहिले तेव्हा त्या कर्माचा प्रभाव असा झाला की ते बंड सुद्धा नम्र राहून माऊलीच्या सेवेत कार्यरत झाले. म्हणून खळांची सांगो तया सत्कर्मी रती पाडो, भूता परस्परे पडो, मैत्र जीवांचे. मित्रता कधी तयार आहे? चुप बस, तुला मित्रता होईल काय? दादा कसा बरं आहे? मित्रता होईल. मिळून राहण्याची वचनोक्ती, समजून घेण्याचं मन, त्याच्यावर विचार करून आचरण करण्याची बुद्धी, हे आपल्याला व्यवस्थित सिस्टम बसवावी लागेल. कुठे केव्हा कसं बोललं पाहिजे, आपल्या बोलल्याने कोणी दुखलं नाही पाहिजे. त्याला वाणी अहिंसा म्हणतात. 3 प्रकाराची अहिंसा आहे, पुढे आलेला आहे म्हणून बोलतो. अहिंसा हिंसा नाही. काही माणसं पटकन म्हणतात, दुसऱ्याचं मन दुखवतं. त्याच्या भावना समजून घेऊ, त्याला समजून घेऊ, मग त्याच्यावर बोलला तर दोघांचं येतो. पण फटकन बोलणाऱ्याची जी हिंसक वाणी ती जास्तीत जास्त तामस लोकांमध्ये असते. आणि अशी तामस माणसं आपल्याला ओळखायची असतील तर दासबोधाचा अभ्यास करा. तामसी मनुष्य कसा असतो, राजसी मनुष्य कसा असतो, सात्विक मनुष्य कसा असतो, शुद्ध सात्विक मनुष्याचा स्वभाव कसा असतो, या सगळ्या गोष्टी विमल ब्रह्मज्ञानामध्ये आले. आणि ते विमल ब्रह्मज्ञान माऊली आपल्याला शिकवते. त्याच्यामध्ये दैवी गुण आहे अहिंसा. शरीराने कोणाची हिंसा करूच नका. आता शरीराने हिंसा कळली, मुंगी मारणं, ढेकणं मारणं, बुवा मारणं, लिखा मारणं, किडे मारणं, उंदीर मारणं. मारायचं नाही, पकडून सोडायचं. मारायचं नाही, काढून फेकून द्यायचं. मारायचं नाही, मच्छराला यायचं बंद करायचं. योजना आहेत ना, मच्छर अगरबत्ती लावा, मच्छर भग गए, मारने से बेहतर है भगाओ. पण आला मार, काय झाला? तमप्रधान जीव, त्याला दया माया नाही. दया क्षमा शांती देते देवाची वस्ती. म्हणून का महाराज मच्छर मारायचे नाही का? मारायचे रे बाबा, कोण सांगलेलं आहे? पण त्याचा तरी विचार कर ना. तो तुला विवेक द्यायला आलाय. कोण? विवेक. तुझा विवेक जागा करायला तो मच्छर आलाय. त्याची खाऊच आहे घाण. तो लाडू बिस्किट वगैरे खात असत तर कशाला आला असता घाण खायला? मग तो मच्छर सांगतो, ए माझा आहार घाण आहे आणि तू घाण एरडा आहे, म्हणून मी तुझ्यावर आलोय. पण तू स्वतःला चांगला
स्वच्छ समजू नको. तुझा हा देह पूर्वी जन्मीचं पाप आहे, नरक आहे, आणि आम्ही नरकाला स्वीकारतो म्हणून आम्ही नरकावर आलो. विवेक जागा कर. मच्छर बसल्यावर का हा मच्छर आणि हे देह पूर्वजन्माचं पाप आहे. सावध व्हा. जा बाबा, मला कळलं, जा, आता मी देहाचा गर्व करणार नाही, अभिमान करणार नाही, अहंकार करणार नाही. कारण याचा अहंकार म्हणजे रक्तात जाणं आणि कायमचं त्या चिखलात ऋतून राहणं आहे. मी अमर आत्मा आहे. बोला, मी अमर आत्मा आहे, अजरामर आत्मा आहे, अहिंसक आत्मा आहे, प्रेमळ आत्मा, मिळून जुळून सर्वांचं समजून घेणारा आत्मा आहे. मी मोठ्यांच्या कधी विरुद्ध न जाणारा आत्मा आहे. मी सज्जनांच्या सहवासातून गतिमान होऊन कुसंस्कारांना दिशा दाखवणारा आत्मा आहे. आत्मा आहे. आत्मा बरंच काय आहे. अख्खा दिवस बोलवलं ना तर आत्म्याचे सद्गुण संपणार नाही आणि आपले दुर्गुण नष्ट होणार नाही. सांगा, आत्म्याचे सद्गुण ऐकायला तुम्ही बसले तर आपले दुर्गुण वाढतील की नाही? सांगा, तुमचे वाढतात की नाही? विजू भाऊनी जरा टाइम केलं का उठला, हा दुर्गुण आहे. आणि विजू भाऊचा पण दुर्गुण आहे. तो टाइम बघत नाही. पण तो टाइम बघत नाही, तो दुर्गुण नाही, तो महासद्गुण आहे. पण तो दुर्गुणाला सुधरवणार आहे. तुम्हाला काय वाटलं? आम्ही असे बघा, असे कव बाबा संपवतो. बाबाला मिशा अशा दोन असे बघ, कधी दाढी अशी आणि वाचतात, कधी खपेल, कधी संपेल असं करून आमचा तो माज मोडला बाबा. आता तुमचा मोडायला गुरु तयार झाला, पण तुम्ही आता गुरुलाच मोडतात. असं जे असेल ते मिळून राहा, आनंदाने राहा. जर असं कुठे 5-10 मिनिटं जास्त झालं तर कुरकुरू नका रे. सांगा, कोणी पगार 100चा 150 दिला तर कुरकुरता का? पुण्यासाठी का कुरकुरता? म्हणून काही गोष्टी अशा आहेत. तर चला, तर आपला दुसरा गुण आहे अहिंसा. अहिंसा, हिंसा करू नका. आपल्या अंगामध्ये हिंसक भाव आहे, तो तामस गुण आहे आणि त्याला निवारण करा. आता तामस गुण कुठून तयार होतो? रागाने, जोराने, उद्धट आणि फटकन बोलल्याने तामस गुणाची फाउंडेशन मजबूत होते. सांगा, याचं ढिलं झालं पाहिजे का मजबूत झालं पाहिजे? म्हणून कोणावर चिडू नका, रागू नका, विचार केल्याशिवाय बोलू नका. पटकन बोलू नका, थोडा विचार करून बोला. मग समजेल की त्याच्यात पण रस्ता होता. नकारात्मक बोलूच नका, सकारात्मक बोला, कमी बोला, चांगले बोला. तामस बोला. खाताना मोजकच खा, पुढचा विचार आरोग्याचा करा. नाहीतर चव लागली म्हणून चेपते रविवार, बुधवार, शुक्रवार हल्दी वगैरे इथे मासते नहीं चलेगा. जितना चाहिए उतना ही खाओ. अच्छा खाओ, बुरा मत खाओ, नहीं तो तामस गुण का फाउंडेशन बढ़ जाता है. शराब पीने वाले का तामस गुण बढ़ता है, ताड़ी पीने का तामस गुण बढ़ता है, सिगरेट पीने वाले का तामस गुण बढ़ता है, और सूखा खाता है उसका भी तामस गुण बढ़ता है. ज्यादा चाय पीता है उसका भी तामस गुण बढ़ता है. कांदा लहसुन खाता है उसका भी तामस गुण बढ़ता है. क्रोध करता है उसका भी तामस गुण. ईर्षा, निंदा, भेद, चुगल्या, चहाडी हे सर्व करणाऱ्यांचं तामस गुण
फाउंडेशन मजबूत होते, त्याची ब्रिडिंग दुःखाची तयार होते. त्याच्या ब्रिडिंग मध्ये गेलं का शिवाय दुःखाच्या दुसरं काय नाही मिळत. अशी ब्रिडिंग आपली बनवू नका. तामस गुण, हिंसक बुद्धी, तर असे काही तामस गुण आहेत ते सोडा. खोटं बोलणं तामस गुण आहे, सोडून द्या. तामस गुण आहे. दुसऱ्यावर संशय करून, अनुमान करून, आपला अनुमान करून त्याला पुढीत बांधणं तामस गुण आहे. त्याला समजून घ्या. एखादा पती चिडला, रागावला, तो तामस गुण आहे. पण जर आपल्याकडे सत्वगुण असेल तर त्याला समजून घेण्यासाठी का रागावले बरे, काय चुकलं माझं, दुसऱ्या दिवशी तेच आचरण का लगेच काय मस्त आहे, किती बरं केलं. ज्याच्यावर रागावला होता त्याच्यावर प्रेम करायला. काय झालं, एक वर्म चुकला होता, ते वर्म परत सुधरवलं, प्रेमच होतं. माझी बायको माझ्यावर भडकत नाही म्हणून मला काय समजत नाही आचरण कसं आहे. पण कोणाच्या बायका भडकत असतील किंवा पती भडकत असतील तर समजून जा, कशावर माझी चूक कशात झाली. एखादी आई बाबा मुलावर रागवत असतील तर मुलांनी आपल्या आई वडिलांचा राग न करता काय कारणास्तव रागावले, असं मी काय चुकीचं केलं, आईच्या एक हाकेला आले नाही ना म्हणून, किंवा आईने अमकं काम सांगितलं ते केलं नाही ना म्हणून, किंवा गुरुजींनी मला का मारलं, गुरुजींनी मला नापास का केलं, तर या प्रश्नाचं चांगलं उत्तर मी सोडवलं नाही म्हणून. पण मी का नाही सोडवलं, तर जास्त मी मोबाईल खेळत होते, गेम खेळत होते, अभ्यासाला कंटाळत होते, म्हणून माझ्या त्या प्रश्नाची उत्तरं शिरली नाही आणि म्हणून माझं प्रश्न उत्तरं सुटली नाही, म्हणून गुरुजींनी मला नापास केलं. तर आता ती जशीच्या तशी उत्तरं प्राप्त करायला मी माझा पुरुषार्थ करीन, गेम खेळणार नाही, इकडे तिकडे भटकणार नाही, माझं कर्तव्य अभ्यास करणं तर मी अभ्यासच करीन. तुम्हाला वाटते मी मुलांविषयी बोलतो, एक मुलांचा दृष्टांत आहे, मुलांनी या विचाराने सुधारावं, पण हा अभ्यास मी स्वतः केलेला आहे. समजलं, जास्तीत जास्त ज्ञानाचं मंथन केलेलं आहे. मंथनामध्ये ज्या दिवशी मी आळस विचार केला तर माझं कार्य अधुरं राहिलं आणि त्याचा मला पश्चाताप झाला. अमुक वेळे ते काम व्हायला पाहिजे होतं, त्याच्यात मी जरा झोपत राहिलो, फिरत राहिलो, दुर्लक्ष करत राहिलो, तर ते काम अधुरं राहिलं. आता आपण कामगार आहोत, विद्यार्थी नाही, मग आपण आपल्या कामामध्ये निपुण राहा. विद्यार्थी लोकांना अभ्यास आहे, त्यांनी अभ्यासामध्ये निपुण राहा. संसारी जीव आहे, त्या संसारामध्ये निपुण आहे, त्यांनी संसारात तत्पर राहा. संसारात दुःख येणार नाही, दुःख घाबरून पडून जाईल. जो संसार करताना ते जो पुंज आहे, कर्तव्य कर्म पार पाडतो, त्याचा संसार दुःखाचा होता पण तोही सुखाचा होतो. असं माऊलीने सांगितलेलं आहे का संसार संगे सुख झाले, ऐसे देखिले न ऐकिले, परंतु हा संसार याचे नियम पाळले आणि याच्यात पुरुषार्थ केला तर तो दुःखाचा संसार सुखाचा होतो. हा संसार आपल्याला दुःखात घेतो, पण तो घेतो आपल्याला, पण दुःख देत नाही. असा संसार होतो. बोला, संसार आपल्याला दुःख देणारा बरा की संसारात राहून तो न दुःख देणारा बरा? तर देवाचं होऊन राहा. वाघ आहे ना, वाघीण ही जी वाघीण आहे ना, ती इतर बछड्यांना, हरणाच्या बोला, सशाच्या बोला अशी पकडते, त्याची रक्ताच्या थारोळ्या निघतात आणि गटागट गेली. पण त्याच तोंडाने ती आपल्या पिलांना उचलते. तोंड तेच, पण एका जीवाला दुःख होते आणि एका जीवाला सुख. संसार तोच, संसार संगे सुख झाले ऐसे देखील नाही केले तोच, पण तोच भगवंत त्याला त्याच्यात सुख देतात, दुःख नाही. कालचक्र जे आहे ते त्याला दुःख देत नाही, त्याला सौम्य अवस्था देतात, त्याचं काळ पण रक्षण करतो. म्हणून आपल्या अंगामध्ये संसारात पण आपल्याला सुख पाहिजे तर आपल्या शरीरामध्ये दिव्य गुणांची आपल्याला गरज आहे. तर चला, आज तुम्हाला मी लवकर एक भजनानंतर सोडतो.
श्रीमन्नारायण